महाराष्ट्र में एक ही बाप है, शरद चंद्र पवार, एक ही बाप है। और ये बापगिरी बताने का दम सिर्फ पवार साहब में ही है। और हमारे विरोधियों ने अपनी हार को एक्सेप्ट करे और आज नए नए फंडे इस्तेमाल कर रहे हैं। तो इन विरोधियों को हमें उनकी जगह बताना है, और ये जगह बताने के लिए सबसे बेहतरीन रोल और किरदार निभाते हैं युवा। काम करे और इसी तरह से शाखा ओपनिंग, वार्ड ओपनिंग का प्रोग्राम रखे। फॉदर बॉडी में बहुत अच्छे से काम चल रहा है, खाजा भाई के नेतृत्व में, अभिषेक भैया के नेतृत्व में, प्रशांत जगताप के नेतृत्व में बहुत अच्छा काम चल रहा है। और हमें आने वाली विधानसभा में मध्य से खाजा भाई को आमदार देखना है और आमदार बनाना है, और हम सबको मिलकर एकजुट होकर काम करना है। मेरी आप सभी से गुजारिश है और सब पदाधिकारियों से, सब कार्यकर्ताओं से गुजारिश है कि सब अपने अपने काम पे लग जाए और खाजा भाई को आमदार बनाने की पूरी तैयारी करना है हमें, और आमदार बनाना है। इंशाअल्लाह आने वाली विधानसभा में मध्य मतदार संघ से खाजा भाई को आमदार बनना ही बनना है। और ये काम कब होगा? जब सब हम सब मिलके काम करेंगे। और पूरी टीम को मुबारकबाद देता हूं, और आने वाले वक्त में सब मिलकर काम करेंगे। हमारे देशमुख साहब, हम पूरे मिलके कुछ भी अगर होता है हमको फोन करो, हम तुम्हारे साथ हैं, इसकी गवाही देता हूं। संदीप मस्के, उमेश शिंदे, गौरव लोखंडे, सुमित सिरसाट, आदित्य युवक काँग्रेसच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन आपल्या शहराचे अध्यक्ष सन्मान्य खाजाभाई, कार्याध्यक्ष सन्मान्य अभिषेक भैया देशमुख, आमचे मार्गदर्शक फिरोज भाई, आनंद मगरे असतील, तुषार आयर असतील, अशफाक भाई असतील, आकाश दांडगे वगैरे सर्व व त्यांचे मित्रपरिवार, आमचे खन्ना साहेब, मी खाजाबाईंना एवढं सांगतो की आज तर आमची सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं प्रत्येक वार्डामध्ये शाखा ओपनिंगचं आम्ही जोमात तयारी करू आणि बूथ कमिट्या पण मोठ्या प्रमाणात तयार करू। व येणाऱ्या काळामध्ये मध्य विधानसभा आपल्याला नक्की सुटेल व आपण आपल्या पक्षाच्या वतीने आमदार म्हणून खाजाबाईला नक्की निवडून आणू, तेवढा आम्ही विश्वास दर्शवतो। व येणाऱ्या काळात राष्ट्रीय युवक काँग्रेस आणखी जोमानं वाढेल एवढं कळवतो। आणि तुमच्या युवकांना काही पण प्रॉब्लेम असतील, अडीअडचणी असतील, हक्काने फोन करा। तुमचं दवाखान्याचं असेल, हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन असेल, काही पण काम असेल, अर्ध्या रात्री फोन करा, आम्ही तुमच्यासाठी हजर राहू। धन्यवाद। जय राष्ट्रवादी। गुडके, मी पहिले शिंदे गटामध्ये होतो, आपला इथलचा शाखा प्रमुख म्हणून। तर मला पवार साहेबांची काम करण्याची खूप इच्छा आहे। मी आज मला आनंददादा मगरे, तारक भैया, आकाश भैया यांनी मला आज म्हणजे राष्ट्रवादीमध्ये येण्याची, त्यांना बोललो होतो की राष्ट्रवादीमध्ये येण्याची मला खूप इच्छा आहे, की त्यांना मी ते म्हणे की असं कार्यक्रम करू। त्यांनी मला त्यांनी मला पद वगैरे दिलं, त्यांचे आभार व्यक्त करतो मी। शहर जिला अध्यक्ष खाजा भाई, कार्याध्यक्ष अभिषेक भैया देशमुख, युवा शहर अध्यक्ष प्रशांत भाऊ देशमुख जगताप, और यहाँ पे मौजूद सभी मेरे भाई कार्यकर्ता। आज लोकसभा में जो रिजल्ट आया है कि देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री, उनने अपनी हार स्वीकार किया है महाराष्ट्र में।
हार स्वीकार करना जरूरी है, क्योंकि महाराष्ट्र में एक ही बाप है, शरद चंद्र पवार, एक ही बाप है। और ये बापगिरी बताने का दम सिर्फ पवार साहब में ही है। और हमारे विरोधियों ने अपनी हार को एक्सेप्ट करे और आज नए नए फंडे इस्तेमाल कर रहे हैं। आज इन्होंने जो भी चलाए महाराष्ट्र में या देश में, सब झूठ और पब्लिक पे जुल्म और जातिवाद के मुद्दे पे इन्होंने जो भी अभी ईवीएम मशीन के थ्रू से या झूठ के थ्रू से जो भी करे, सब झूठ काम किए। तो आज युवाओं का जो मैं जोश देख रहा हूं, तो मुझे बड़ी खुशी हो रही है। और पवार साहब की जो कामगिरी है उसका असर हो रहा है महाराष्ट्र में, और पूरे महाराष्ट्र को जागना है। इसलिए जागना है कि अब जैसे कि बांग्लादेश के पीएम को मोदी ने लाके यहां बना दिया, ये बांग्लादेश का ही बांग्लादेश जैसा हाल करना चाहते हैं हमारे देश का। तो इन विरोधियों को हमें उनकी जगह बताना है, और ये जगह बताने के लिए सबसे बेहतरीन रोल और किरदार निभाते हैं युवा। तो युवाओं से मेरी रिक्वेस्ट है कि अच्छे से काम करें और इसी तरह से शाखा ओपनिंग, वार्ड ओपनिंग का प्रोग्राम रखे। फॉदर बॉडी में बहुत अच्छे से काम चल रहा है, खाजा भाई के नेतृत्व में, अभिषेक भैया के नेतृत्व में, प्रशांत जगताप के नेतृत्व में बहुत अच्छा काम चल रहा है। और हमें आने वाली विधानसभा में मध्य से खाजा भाई को आमदार देखना है और आमदार बनाना है, और हम सबको मिलकर एकजुट होकर काम करना है। मेरी आप सभी से गुजारिश है, और सब पदाधिकारियों से, सब कार्यकर्ताओं से गुजारिश है कि सब अपने अपने काम पे लग जाए और खाजा भाई को आमदार बनाने की पूरी तैयारी करना है हमें, और आमदार बनाना है। इंशाल्लाह आने वाली विधानसभा में मध्य मतदार संघ से खाजा भाई को आमदार बनना ही बनना है। और ये काम कब होगा? जब सब हम सब मिलके काम करेंगे। आज यहाँ पे नौजवानों का जो, मैं युवाओं का जो देख रहा हूं जोश, तो मेरे को लग रहा है कि खाजा भाई अपने मतदार संघ से आमदार बनने वाले हैं, और आने वाले विधानसभा में सरकार भी हमारी ही बनने वाली है महाराष्ट्र में। ये सरकार बनने से कोई रोक नहीं सकता, और आप सब लोग मिलकर काम करिए। और खाजा भाई जैसा एकदम दमदार नेतृत्व वाला, अभिषेक भैया जैसा दमदार नेतृत्व वाला पदाधिकारी तुम्हारे साथ में है, और हम सब मिलके इनके साथ में राष्ट्रवादी को आगे बढ़ाने का काम करेंगे। वार्ड नंबर 6च्या शाखा ओपनिंग व त्याचसोबत काही माझ्या युवक संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांमध्ये सगळ्यांचे लाडके असणारे आमचे शहराध्यक्ष श्रीयुत ख्वाजा शरफुद्दीनजी, या ठिकाणी उपस्थित असलेले तुमच्या सर्व युवकांचे लाडके अध्यक्ष प्रशांत जगताप, या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला आलेले आमचे मित्र फिरोजभाई कुरेशी, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या मित्राचे चिरंजीव अशफाक व मध्य विधानसभेचे तुमचे अध्यक्ष आनंद मगरेजी, ज्या ज्या लोकांनी आज प्रवेश केलाय असे व्यंकटेश व्यवहारे, अक्षय काकर, शेखर घुले, यश काकर, किरण राठोड, आदित्य बाविस्कर, संदीप मस्के, उमेश शिंदे, गौरव लोखंडे, सुमित शिरसाट, या सर्व युवकांना मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याबद्दल अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या वतीने तुमच्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक सुखादुःखामध्ये तुमच्या प्रत्येक अडीअडचणीला मी वैयक्तिक किंवा खाजाबाई असतील किंवा ही पूर्ण टीम जी आपली राष्ट्रवादी काँग्रेसची खूप मोठं एक घराणं आपल्या या ठिकाणी आहे, एक परिवार म्हणून आपण काम करतोय, व अशा या परिवारामध्ये सर्व परिवारातर्फे मी तुम्हाला ग्वाही देतो, येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे हा तुमच्या पाठीशी सदैव राहील आणि तुमच्या प्रत्येक अडीअडचणीला, मग ती वैयक्तिक असो कुठलीही असो, मग ती आर्थिक असो, पोलीस स्टेशनची असो, दवाखान्याची असो, तुमच्या सोबत तुम्हाला खांद्याला खांदा लावून एक
मोठ्या भावासारखे, एक वडीलधाऱ्यासारखं आम्ही तुमच्यासोबत राहू. आज मला तुम्ही बोलताना अनिकेतनी सांगितलं की आम्ही पहिले गद्दार सेनेत होतो, शिंदे सेनेत होतो, तिथून आज तुम्ही निष्ठावंत पक्षामध्ये येतात. त्यामुळे आज तुम्हाला पण जरा आनंदाचा दिवस आहे. आज तुमच्या वर लागलेली गद्दाराची जी मोहर होती, जो शिक्का होता, आज तो तुमचा निघालेला आहे अनिकेत. मग मी तुम्हाला सांगू इच्छितो, आजपासून तुम्ही एक निष्ठावंत नेत्याच्या पक्षात, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही जे इतके वर्ष काम करतोय त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायची संधी मिळाली. काही अडचण नाही. सबरेगा बुला अगर शाम में आ जाए तो उसको बुला नहीं कहते. काही अडी अडचणीमुळे, काही भूलथापामुळे तुम्ही त्या गद्दार सेनात गेले असाल, पण नंतर तुम्ही आता या ठिकाणी आलात. रामायणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेस श्रीरामाने रावणाविरुद्ध ज्यावेळेस लढाई छेडली त्यावेळेस ती सत्यवासत्याची लढाई होती. त्याचप्रमाणे आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की पक्ष चोरण्याचं काम काही असत्य रावणी विचारसरणीच्या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये घडवलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने रावणांचा हा हुरदोष चालू आहे, त्या श्रीरामाला पण त्यावेळेस रावणातल्या काही सैनिकांनी मदत केलेली होती. सख्या रावणाच्या भावाने त्यावेळेस श्रीरामाला मदत केली व त्यातल्या सैनिकांनी काही मदत केली. त्यामुळे प्रभू श्रीरामाचा विजय झाला होता. त्याचप्रमाणे आज तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही, मी असेल, ख्वाजाबाई असेल, फिरोजबाई असतील, आम्ही सर्वजण एक निष्ठेने सत्याच्या मागे, माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मागे त्यांना आपलं दैवत मानून, निष्ठावंत म्हणून आम्ही गेल्या काही वर्षापासून काम करतोय. ख्वाजाबाई गेल्या 20-25 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये पक्षाचं नेतृत्व करतात. एक चांगला माणूस जेव्हा वारंवार निवडून येतो त्याच्या मागे त्याचा चांगुलपणा असतो. त्याचा फसून, माणसाला फसून लुबाडून एखाद्या वेळेस नगरसेवक होता येईल, दोनदा होता येईल, पण वारंवार होणं हे अशक्यप्राय गोष्टी आहे. या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर ही गोष्ट होणं अशक्य आहे. त्यामुळे जर कोणी वारंवार निवडून येत असेल आणि वेगवेगळ्या वार्डातून निवडून येत असेल तर त्या माणसाची परख आपल्याला करता आली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पक्ष त्यांच्याबद्दल विचार करेलच, पण जे फिरोजबाईंनी जे सांगितलं ते आता मी पदावर असल्यामुळे मला ते सांगता येत नाही, पण माझ्या मनातली गोष्ट त्यांनी सांगून दिली. त्या गोष्टीसाठी आपल्याला सगळ्यांना अहोरात्र मेहनत करणे आणि येणाऱ्या काळामध्ये औरंगाबाद शहर छत्रपती संभाजीनगरचा मध्य विधानसभेचा आमदार हा आपल्या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष याचा आमदार आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचा आहे. यासाठी आपल्याला सगळ्यांना जोमाने काम करायचं आहे. आपण म्हणून मी एकट्याने काय होणार आहे, माझ्या एकट्याने काय होणार आहे, मी एकट्या वोट केल्याने काय होणार आहे, तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची जबाबदारी तुमची सगळ्यांची जास्त आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना ज्या राजाचं सैन्य जर तरुण असेल तर त्या राजाचं जिंकणं हे नक्कीच 90% ठरलेलं असतं. त्यामुळे तुम्ही आता सैन्य आहे, तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावर उतरायचं, तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की बाबा आपले जे विचार आहेत, शरदचंद्र पवार साहेबांचे जे विचार आहेत ते आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवायचे व तिथून आपल्याला एक आपला हक्काचा आमदार, एक लक्षात घ्या, या ठिकाणी एक आमदार झाला तर सगळ्यांना आपल्या हक्काचे कामं करता येईल. कुणाला ड्रेनेजचं काम असेल, रस्त्याचं काम असेल, त्या सगळ्या समस्या सोडून घेता येईल. महानगरपालिकेवर जवळपास आपले सत्ता येईल त्या पद्धतीने आपल्याला पुढची वाटचाल करायची. तर तुमच्यातलाच एखादा उद्या चालून एखादा महापौर होईल, एखादा सभापती होईल. त्यामुळे तुम्हाला भविष्य खूप आहे, उज्ज्वल भविष्य तुमच्या सगळ्यांना मला दिसतंय. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकजूट, एक मुठीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा वाढता येईल याकडे आपण बघितलं पाहिजे. तुम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ द्याल. युवक अध्यक्ष म्हणून प्रशांत जगतापाच्या मागे उभे राहाल. ह्या ठिकाणी आनंद मगरेंनी जे चांगल्या पद्धतीने नियोजन केलंय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. येणाऱ्या काळामध्ये अजून असे 10 शाखा आपल्या झंझावताने उघडण्यात येणार आहे. आता 10 तारखेला आपल्याकडे फौजिया मॅडमचा एक मेळावा पण आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सगळ्यांना मी आजच आमंत्रित करतो की 10 तारखेला आता अध्यक्ष तुम्हाला सांगतीलच कुठं बोलवायचे काय, पण त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण या घराच्या या परिवारामध्ये आता तुम्ही नवीन आहात, तुम्हाला असं थोडंफार
हेजिटेशन होत राहील, पण तुम्ही बिंदास्त या. काही अडचण असतील, काही समस्या असतील तर तुम्ही ख्वाजाबाईंकडं, माझ्याकडं, फिरोजबाईकडं, आनंदकडं, प्रशांतकडं, कोणाकडेही तुम्ही तुमच्या मन मोकळेपणाने तुमच्या अडचणी सांगत चला. नक्कीच तुमच्या अडचणी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो. एवढंच बोलू. आपल्या या वॉर्डामध्ये इथं जे पक्षाचं कार्यालयच होतं तिथं आपलं काहीच नव्हतं. तर आज सुरुवात चांगली झाली आणि टीम बी चांगली आली. इथून आपण नगरसेवक बी आपलं करू येणाऱ्या काळामध्ये. आणि इथं जी मुलं आलेत आणि जी आज त्यांचं प्रवेश झालंय, मी सगळ्याचं त्यांचं अभिनंदन करतो. आणि येणारा नगरसेवक इथून तुमच्या माध्यमातून तुम्ही जी सांगतेल त्याला आपण निवडून द्या. आज आमचे मित्र देशमुख साहेब, जगताप साहेब, फिरोजभाई, आनंद मंगरे, अशोक, तारिक पठाण आणि सगळेच अनिल घोडके जे आज प्रवेश केले. अनिल घोडके आणि आमचे मित्राचे, आमचं पुतण्या म्हणलं तर चालन, आमचं हे पुतण्या अशफाक. आपल्याला आज राष्ट्रवादी भवनमध्ये एवढे मुलं युथचे आणि शाफा ओपनिंगला आले, मी पहिल्या बारच बघू लागलो. आपण असंच पूर्ण शहरामध्येच, पुऱ्या शहरात अशी शाखा ओपनिंग आपण सुरुवात केली. आज युथनं सुरुवात चांगली केली. फादरचे बी आमच्या फिरोजबाईनं बसस्टँडपाशी ह्याच्यापेक्षा बी चांगलं, म्हणजे एवढेच मुलं होते, चांगलं प्रोग्राम घेतलं होतं. असे प्रोग्राम आपण शहरामध्ये घेतलं तर आपलं वातावरण बनल. आदरणीय पवार साहेब असे नेता आहेत, आज आपल्याला सगळे सोडून गेलते, मात्र आज आपल्यापाशी यायला तरसूल आलेत. की तुम्ही बघितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 10 खासदार आपण घेतले होते लोकसभाचे, तिच्यामधून आपले 8 निवडून आले, पण 9वा बी आपला आलतं. मात्र आपली तुतारीची निशाणी होती, ती दुसऱ्या तुतारीला झाल्यानं आपलं तिथली एक सीट पडली. आणि येणाऱ्या विधानसभामध्ये आता जवळ आली, महिना 1.5 महिन्यामध्ये आचारसंहिता लागल, सगळे पक्ष जोरात कामाला लागलेले आहेत. मगर आपलं पक्ष कमी जागा घेऊन जास्त आमदार आपलेच येतील याची मी गवाही देतो. आणि तुमचे ह्या वार्डाचे जे बी काम राहतील, आमचे देशमुख साहेब आहेत, प्रशांत आहे, मी आहो, कधी बी तुम्ही सांगा, आम्ही आधी रातला कधी बी फोन करा, आम्ही तुम्हाला तयार आहोत. आणि हे वार्ड तर तुमचं असं झालं की राष्ट्रवादी भवनच तुमचं आहे. आता इथं थोडं वेळ बी द्या. आणि आजूबाजूला अजून जितके शाखा उघडता येतील, तुम्ही 10 नाही, तुम्हाला 41 वार्ड आहेत. आपल्याला तुम्हाला 41 वार्ड तुम्हाला करायचंच आहे. आणि तुम्ही करताल. प्रशांत, तुम्ही सगळे मिळून, तुमची टीम लई चांगली आहे हिची मी गवाही देतो. आणि परवा 10 तारखेला आपले खासदार फौजिया मॅडम इथं येत आहेत. ते अजून आम्ही जागा तय केली नाही. तुम्हाला त्या दिवशी जागा तय होईल, या राष्ट्रवादी भवनमध्ये होईल, या दिल्ली गेटमध्ये होईल, तापड्यात जिथं जागा भेटल आम्ही तिथं तुम्हाला सांगू. इथं जास्तीत जास्त जितके लोक आपण येतात तेवढे आपण येऊन ती प्रोग्रामला बी आज जसं आला तसं हिच्यापेक्षा बी जास्त तुम्ही या. आणि प्रोग्राम आपलं पहिल्या बारच आपलं मेळावा होतंय. तसे तर मेळावे भरपूर झाले, मग तर आपण राष्ट्रवादी इथून सोडून आपण बाहेर करू राहिलो. इथं काय आहे, इथं आपलं मोठं आहे, आपलं राष्ट्रवादी भवन बहुत बड़ा है, मगर यहाँ पे प्रोग्राम कितना भी करे तो क्या है, जंग वो उसका कुछ ये भी नहीं होता. इसलिए अपन दिल्ली गेट पे या फिर तापड़िया पे, यहाँ 2-3 जगह पे अपन वो प्रोग्राम रख रहे. और आज सब लोग और यूथ के
पूरी विंग ने बहुत अच्छे तरीके से आज ये प्रोग्राम रखे। आज एक ऐसा लग रहा है कि आज यूथ इतने जुड़े। मैं सबको, प्रशांत को, बाकी मगरे को और पूरे टीम को मुबारकबाद देता हूँ। और आने वाले वक्त में सब मिलकर काम करेंगे। हमारे देशमुख साहब, हम पूरे मिलके कुछ भी अगर होता है हमको फोन करो, हम तुम्हारे साथ हैं, इसकी गवाही देता हूँ। और मेरे शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा विजय असो। राजा भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजा भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ।